दोन दमदार संघ आपण पाहतो, परंतु आता 40+ क्रिकेटचा देखील विचार केला तर तितकेच दोन्ही ताकदवर संघ आपण पाहू शकाल आणि आमने सामने आपल्याला पहिल्या फेरीतील ही तिसरी मॅच पाहायला मिळेल. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज अरविंद पाटील सज्ज. चांगला चेंडू ड्राईव्ह करत असताना ऑन सेटला ऑन ड्राईव्हचा फटका, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड केला जाईल तोपर्यंत एक धाव. एका धावेनं डावाला सुरुवात. नितीन पाटील आणि किरण भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आज काहीसं परिवर्तन, कारण की वाकलन संघाच्या संघनायक संजय जोशी यांनी देखील सांगितलं की आम्ही खूप क्लोज काही मॅची गमावल्यात ह्या हंगामामध्ये, म्हणजे एक चेंडू एक, कधी एक बॉल दोन, अशा बऱ्याचशा मॅचेस क्लोज मॅचेस ज्या आल्या त्या आम्हाला गमवाव्या लागल्या. त्या कारणास्तव थोडासा परिवर्तन. हनुमान म्हात्रे आज सलामीला नाही आहेत. चांगला चेंडू, चांगला चेंडू, कारण की दोन चांगले संघ आहेत रेग्युलर. तर यस, क्लासमेट भंदाजी मस्कर यांच्याकडनं 3 सलग चौकार किरण भोईरनं ठोकले तर 1000 आणि सलग 3 षटकार तर 2000 रुपये. यस, नेक्स्ट मॅच नागाव आणि त्यांच्या विरोधात नवापाडा. रेडी राहायचा आहे. चांगला चेंडू, वेगवान चेंडू फेकी रेग्युलरच्या माध्यमातून एक काल गाजवला होता अरविंद पाटीलला, तोच गोलंदाज ट्रॅकवरती 40+चं क्रिकेट खेळत असताना या खेळाडूमध्ये दमकमा आहे. नेहमीच आपण पाहतो या खेळाडूला यावर्षी चांगल्या फॉर्मात देखील आहे, कारण की टोलनाक्याच्या मैदानावरती मालिकावीर हा किताब देखील या खेळाडूनं पटकावला होता. तोच खेळाडू सध्याच्या घडीला अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना. यस, रतनबुवा ह्या स्पर्धेमध्ये देखील खूप दमदार कामगिरी केली होती, जी भारतातील एक नामांकित स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटची. स्वर्गीय दिवंगत कामगार नेते रतनबुवा पाटील स्मृती चषक, त्या चषकामध्ये देखील हे दोन्ही संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळाले होते. खास करून 40+च्या माध्यमात त्या दोन्ही संघांचा खेळ यस ह्या वर्षामध्ये रेग्युलरमध्ये खेळत असताना आपण अरविंद पाटीलला पाहिलं होतं. ती एक संधी खरं तर त्यांना प्राप्त झाली होती. इथे देखील समोरच्या दिशेनं उडवला बॉलला संधी होती, परंतु ती संधी साधता आली नाही. क्रिकेटमध्ये ज्या ज्या काही संधी गोलंदाज निर्माण करतात त्या साधण्यासाठी क्षेत्ररक्षकांना मात्र जरूर सहकार्य करावं लागतं आणि ते थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहिलं. हातातनं बॉल निसटला आणि जीवनदान प्राप्त झालं. धावसंख्येचा विचार केला तर पुन्हा एकदा धावफलक 2 पुढे सरकताना धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतील त्या 4 धावा. पिवनचं पहिलं षटक, सध्या तरी गोलंदाजाचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतंय. फटका चांगला आहे, ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर, क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत परंतु त्यांना बीट करून अगदी वेगानं चेंडू सीमारेषा पार, दमदार चौकार. क्रिकेटपटू बाला बोराडे यांना विनंती आहे, या पण आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. नवापाडा म्हटलं की ह्या नावाची चर्चा नेहमीच आपण केली आहे, तर विनंती आहे त्यांना की या पण आपलं देखील अतिथी कक्षामध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. एका षटकाचा खेळ ह्या ठिकाणी पूर्ण झाला. अंतिम बॉलवरती 4 धावा मिळवल्या आणि धावफलक मात्र पुढे सरकताना आपण पाहिलं 8 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. नितीन पाटील यांच्या बॅटमधनं हा चौकार आपण पाहिला. ह्या संघाचा जेन्युइन ऑलराऊंडर, नेहमीच गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये त्याची चमकदार कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. त्याच्याकडनं आज अपेक्षा असेल. पहिल्या षटकामध्ये अरविंद पाटीलच्या विरोधात धावा आल्यात 8, परंतु जमेची बाब की एकी गडी न गमावता ही सावध सुरुवात वाकलन टीमची आपण पाहतोय. सेकंड ओव्हर आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज केशव पाटील यांना आपण पाहू शकाल. सध्याच्या घडीला संघाचं जे नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळतात ॲज अ कॅप्टन ही महत्त्वाची भूमिका त्यांच्या खांद्यावरती. राजकीय क्षेत्रातील देखील एक नामांकित व्यक्तिमत्व, अनेक सारी पदं ज्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये भूषवलीत, परंतु आता गोलंदाजी ट्रॅकवरती ते सज्ज झालेत. आज देखील चांगला खेळ करायचा आहे बाईटमध्ये त्यांनी सांगितले, परंतु आता गोलंदाजी त्यांची स्वतःची कशी राहील हे पाहावं लागेल. वर द विकेट ना पहिला चेंडू अगदी नटराज स्टाईल न बॉलला पाठवलं ते बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत चेंडू न गाठले सीमारेषा, खणखणीत असा चौकार. पाटीलची साथ खरोखर अरे सोबतीला आहे आवेश मस्कर, पाठीशी उभा मित्र परिवार.
थँक्यू. नक्कीच अतिशय चांगली साथ आपण पाहतोय आमचे नवनाथ सालुंके आणि मोतीरामदादा पाटील यांची. त्यांच्याच मेहनतीनं दरम्यान हाफ ट्रॅकर हा बॉल पडल्यानंतर अतिरिक्त उंची राईज झाला बॉल काहीसा, परंतु पुढे सरसावत हा खेळण्याचा प्रयत्न होता. किरण भुईरला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, ज्यांच्यासाठी सलग 3 चौकार 1000 रुपये आणि सलग 3 षटकार 2000 रुपये. आमचे मस्कर साहेब त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक, भानुदासजी मस्कर यांच्याकडून ते पारितोषिक आहे. इथे देखील चांगला चेंडू. ते बॅटल खूप चांगलं रंगलंय, कारण की 2 चांगले संघ आमने सामने आहेत, त्या कारणास्तव मॅच अतिशय चांगली रंगेल ह्यात शंका नाही आहे. कारण की ह्या खेळपट्टीवरती ॲव्हरेज स्कोअर जवळजवळ 10च्या सरासरीनं प्रति षटकामागे धावा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे 5 षटक किमान आपल्याला 50चं टार्गेट डोलाशी बाळगावं लागेल आणि त्या अनुषंगानं बॅटिंग देखील करावी लागेल. सुरुवात 8नं झाली P1मध्ये, काहीशी कमी धावसंख्या मी म्हणेन, कारण की पॉवर प्लेमध्ये जास्त धावा बांधताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु ते काय घडेल. एज लागली आहे, चेंडू बिहाइंड द विकेट निघून चाललाय. शॉट फाईन लेगला बीट तर केलं होतं, परंतु थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक बॅकअपला मागे गेला आणि त्यानं बॉलला अडवलं. जरूर इथे देखील धाव प्राप्त होईल. फक्त सिंगलच्या साह्यानं स्ट्राईक रुटेट झाली. आता स्ट्रायकिंग एंडला नितीन पाटीलला आपण पाहू शकता. यानंतर पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती नवापाडा आणि नागाव या 2 संघामध्ये. 40+ क्रिकेटचे हे 2 ताकदवर संघ, नवापाडा आणि नागाव संघ यजमान संघ आपल्याला नक्कीच इथे खेळताना पाहायला मिळेल. मोतीरामदादा इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात. यस, लाईन पाहू शकाल आपण खूपच बाहेरची. आज रेग्युलरचे देखील 4 संघ खेळणार आहेत, ज्यामध्ये आपण आगासन नागाव संघ, यस नागाव, वाकळण, मोठी देसाई आणि खार्डी असे ताकदवर 4 संघ आपण पाहणार आहोत. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केले. स्कोर कार्ड वरती जर आपण लक्ष केंद्रित केलं तर धावा पाहायला मिळतात त्या 15 धावा. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. षटकातील शेवटचा चेंडू असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती केशव पाटील अंतिम बॉल फेकण्यासाठी सज्ज असतील. चला, जास्त वेळ आपण खर्च करू नका. उद्याचे जे काही सामने आहेत ते तुमच्यापर्यंत जरूर आम्ही पोहोचू. तुमचे आयोजनकर्ता या ठिकाणी सांगतात की कशा पद्धतीनं उद्याचा जो शेड्यूल असेल आम्ही निश्चित आमच्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत. अंतिम बॉल 1 टू गो. P2चं हे षटक, पहिल्या फेरीतील 3री मॅच. इथे मात्र पायावरती बॉल आदळला. 5चं बोट आकाशाकडे, फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. किरण भोईर बॅक टू द डग आउट. तर विद्यमान नगरसेवक सन्माननीय सुरेशजी जोशी साहेबांचं शुभ आगमन झालंय. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. विनंती आहे साहेबांना की या आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन विराजित व्हायचं. आपलं सहर्ष स्वागत. जय गावदेवी क्रिकेट संघ नारिवले आयोजित रेग्युलर आणि 40+ डे नाईट क्रिकेट धमाका सध्याच्या घडीला आपण अनुभवतोय. आणि या स्पर्धेचे प्रमुख जनक जे अगदी स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित पाहू शकाल, विश्वनाथ शेट मस्कर आलेल्या मान्यवरांचं आतिथ्य आणि त्यांचं आगत स्वागत करत असताना आपण पाहू शकाल. तर सन्माननीय सरपंच माणपाडाच्या अभिमन्यूजी म्हात्रे साहेबांचं देखील शुभ आगमन, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. तसेच रवीजी म्हात्रे कोळेगावचे सन्माननीय सरपंच,
त्यांचं देखील ह्या स्पर्धेमध्ये आपण करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. तसेच निलजेगावचे सन्माननीय संतोष पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. 2 षटकांचा खेळ संपलाय. वन्स अगेन सेकंड स्पेलमध्ये आपण अरविंद पाटील यांना पाहू शकाल. उद्याचे जे लॉट्स आपण पाहतो, उद्या ठीक 4:30 वाजता रिपोर्ट करायचं आहे ते 40+ माध्यमातून टीम खिडकाळी आणि त्यांच्या विरोधात मोठा गाव, त्यानंतर वाडेगर आणि त्यांच्या विरोधात बेटवडे 40+चा तो देखील सामना असेल. त्यानंतर रेग्युलरचे जे 8 संघ आपण पाहू शकाल ठीक 4:30 वाजता रिपोर्टिंग खिडकाळी मोठ्या गावला करायची आहे. त्यानंतर 5:30 वाजता वाडेगर बेतवडे. त्यानंतर रेग्युलर फॉर्मॅट असेल जिथे घोट आणि त्यांच्या विरोधात निघू संघ असेल. त्यानंतर नितलास त्यांच्या विरोधात धाकटा खांडा आणि त्यानंतर वलवली विरोधात नावाली, त्यानंतर उसाट्टे आणि वहाल असे सामने असतील. दरम्यान चांगला चेंडू ऑफ साईडला खेळून काढला. ऑफ ड्राईव्हचा हा फटका आपण पाहतोय, परंतु दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. दुसरी धाव धोकादायक ठरू शकते का? जरूर इथे मात्र डिसिजन रेफर तर करण्यात आला, परंतु पॉपिंग क्रीजमध्ये नितीन पाटील सुरक्षित पोहोचलेच की नाही ह्याची आता शहानिशा करत असताना कंट्रोल रूममध्ये आमचे 3रे पंच आपल्याला जरूर पाहायला मिळतील. डिसिजन पेंडिंग आहे आपण पाहू शकाल कंट्रोल रूममध्ये आमचे मोतीराम दादा. तर यस, पॉपिंग क्रीजमध्ये फलंदाज सुरक्षित पोहोचला नाही आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये महत्त्वपूर्ण विकेट नितीन पाटीलला मात्र परतावं लागेल. धक्का दुसरा आणि हा मोठा धक्का असेल तो टीम वाकळणला. तर उद्याचे जे लॉट्स आहेत ते पुन्हा तुमच्यापर्यंत आणतो. खिडकाळी मोठा गाव 4:30 वाजता आपल्याला रिपोर्ट करायचा आहे. आमचा आवाज जर आपण ऐकत असाल तर उद्यासाठी ही दक्षता आपण बाळगा. त्यानंतर वाडेगर 40+ आणि बेतवडे 40+ 5:30 वाजता. त्यानंतर घोट निघू 6 वाजता आपल्याला रिपोर्ट करायचं आहे. रेग्युलरचे जे संघ असतील. त्यानंतर 7 वाजता ठीक नितलास त्यांच्या विरोधात धाकटा खांडा. त्यानंतर 7:30 वाजता वलवली विरोधात नावाळी संघ आणि अंतिम लढत असेल रेग्युलरच्या माध्यमातून उसाट्टे आणि त्यांच्या विरोधात वहाळ 8 वाजता ठीक आपल्याला रिपोर्ट करायचा आहे. हे उद्याचे सामने असतील. उद्या देखील प्रेक्षक वर्गाला विनंती आहे यायला विसरू नका. उद्या देखील क्रिकेटचा थरार ह्या क्रीडांगणावरती आपल्याला अनुभवायला मिळेल. सध्याच्या घडीला आमचं हे नक्कीच अतिथी कक्ष देखील दाखवण्यात आलं होतं टीव्ही स्क्रीनवरती. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये, परंतु 2 धावा इथे कंप्लीट करण्यात येतील. नवीन फलंदाज संजय भोईर आणि जयेंद्र भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, कारण की आघाडीची जोडी आता बाद झाले. ओपनिंग पेअर मैदानाच्या बाहेर आणि आता मधल्या फल्लीची जोडी डावाला सावरत असताना, कारण की किमान 50 धावा बनवणं गरजेचं आहे. चांगला चेंडू, चांगला चेंडू. ती ह्या गोलंदाजामध्ये ती क्षमता आहे, नेहमीच स्वतःला त्यानं सिद्ध केले. रेग्युलर फॉर्मॅटमध्ये ह्या अगोदर देखील त्याला पाहिलं होतं, कारण की रेग्युलर फॉर्मॅट सोडल्यापासून फारसा वेळ झाला नाही आहे. त्या कारणास्तव त्याच्यामध्ये ती भेदकता आपल्याला पाहायला मिळते. आणि सराव जर आपला असेल तर निश्चित आपल्यामध्ये ॲक्युरेसी, आपल्यामध्ये कॉन्फिडन्स, आत्मविश्वास ह्या गोष्टी आपल्याला निश्चित पाहायला मिळतात. आणि तोच आत्मविश्वास अरविंद पाटीलचा. चांगला चेंडू लाभ करायचा होता, फटका फासला. चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक. आणखीन एक सफलता कॉड बिहानच्या माध्यमातून. फलंदाज संजय भोईर बाद होत आहेत. जयेंद्र पाटीलनं सुरेख झेल पकडला आणि खेळ संपलाय तो संजय भोईर यांचा. अगोदरच मी म्हटलं तर रणनीतीमध्ये काहीसे आज चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात वाखळण संघाच्या, कारण की नेहमीच आपण नितीन पाटील आणि हनुमान म्हात्रे ही जोडी सलामीसाठी पाहतो, परंतु आज हनुमान म्हात्रे नेट क्रमांक 5 वरती आलेत. तर स्लॉग हिटरची भूमिका आता त्यांना बजावायची आहे, कारण की अंतिम मोमेंटमध्ये येऊन आपला जो नॅचरल खेळ आहे आक्रमकता तो खेळ कदाचित त्यांना दाखवायचा आहे. त्या अनुषंगाने आता ते मैदानाच्या आतमध्ये धावा धापळकरती पाहायला मिळतात. त्या 18 धावा, 3रं षटक. प्रगती पथावर गोलंदाजी ट्रॅकवरती नागावगाव एंड कडून अरविंद पाटील. सॉफ्टॅननं प्लेसमेंट करायची होती. चांगला चेंडू यष्टांच्या मागे, सुरेख यष्टीरक्षण. तकदीर दादा म्हात्रे यांचा 3 षटकांचा खेळ संपलाय आणि ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 3 षटकानंतर 3 गडीबाद धावा धापळकरती 6च्या सरासरीनं फक्त 18 धावा. डीजे क्रिकेटचं आयोजन एक नंबर, क्रिकेटचं आयोजन एक नंबर, क्रिकेट
मस्करची साथ खंबीर आवेश मस्करची साथ खंबीर आवेश मस्करची साथ खंबीर हे अशोक मस्कर अमर मस्करचा पाठिंबा हाय दादाला हे भानुदास मस्कर भगवान गोरपेकरचा पाठिंबा हाय दादाला आज क्रिकेट चषक ठेवलाय विश्वनाथ मस्करच्या वाढदिवसाला 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 आजचा दिवस आहे ज्या त्या पद्धतीचा आता बक्षीस देखील आलंय. हनुमान म्हात्रे जो मैदानाच्या आतमध्ये उतरलाय सलग जर 3 षटकार ठोकले तर सुरेश म्हात्रे यांच्याकडनं एक यस खंबा देण्यात येईल आणि रोहित म्हात्रे यांच्याकडनं 5,000 रुपये आणि पिंटू गायकर यांच्याकडनं 3,000 रुपये. म्हणजे सलग जर 3 षटकार आले तर कॅश प्राईज 8,000 मिळतील आणि सोबतच आजची सोय देखील होऊन जाईल. हातातनं बॉल निसटलाय नशिबाची साथ जेंद्र भोईरला आपण पाहू शकाल. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत वेगानं हा कॉल जरूर राहिला होता हनुमान म्हात्र्यांचा आणि 2 धावा तिथे पूर्ण केला. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण यस पिंट्याला पाहतो. पिंट्या पाटील जो 4थं षटक हाताळतो वैयक्तिक कोट्यातील त्याचं हे पहिलं षटक कारण की कोटा अरविंद पाटीलला पूर्ण केला. 5 षटकामध्ये आपण एक गोलंदाज पाहतो जो 2 षटक फेकताना आपल्याला पाहायला मिळतोय. अरविंद पाटीलनं सुरेख गोलंदाजी केली आणि आता पिंट्या पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती. इथे देखील फटका तर चांगला आहे गॅप होता परंतु डीपमध्ये बॅकअपला प्रकाशांना आपण पाहू शकाल. फेकी तितकीशी सुरेख नाही आहे. 2 कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न रनआउट गरज होती का हा प्रश्नचिन्ह उद्भवला तो डगआउटमध्ये देखील कारण की महत्त्वाचा खेळाडू आणि तो खेळाडू अशा पद्धतीने रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतं. संघासाठी ही खूपच खरं तर खराब स्थिती मी म्हणेन. लिंबू कापला रस घालून टीम नागाव आणि त्यांच्या विरोधात नवापाडा. तर दोन्ही संघाचे संघनायक या आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करतोय. आमचे भाने सर या ठिकाणी उपस्थित झालेत. आज थोडेसे उशिराने आलेत. आज दिवस होता. आज सगळेच व्यस्त होते खरं तर कारण की बरेच यस आज डायगरला होते ते कारण की डायगरला लीगची मोठी स्पर्धा चालू होती. अजून देखील तिथे खेळ चालू आहे. टायगर प्रीमियर लीग म्हटली तर तिथे एन्जॉयमेंटला काहीशी सीमा नाही आहे. दिवसभर क्रिकेटचा थरार सोबत यस सोमनाथ शेट यांचं शुभ आगमन झालं. सोमनाथ शेट गोरपेकर तर त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये भोलनाथ गायकर नवीन फलंदाज आपल्याला पाहायला जरूर मिळत आहेत. एक धावेसाठी संघर्ष कारण की वाकलन संघाला एका धावेचं महत्त्व माहीत आहे. त्यासाठी ते अगदी वेगानं धावा कंप्लीट करण्याच्या नादामध्ये त्यांनी काहीशे विकेट देखील गमावलेत. नावपाडा संघ दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतो. या आपण रिपोर्ट करायचा आहे जेणेकरून इनिंग ब्रेकमध्ये आपण लवकर टॉस करू शकू. धावा धावपळकावरती आमचे साथी गुणसंख्या लेखक कल्पेश दादा आता माहिती देत आहेत की 25 धावा षटक 4थं मार्गस्थ आहे आणि 25 धावा टोटल थोडी कमी पाहायला मिळते परंतु अजूनही 1 षटक शेष आहे. यानंतर देखील इथनं देखील धावा ज्या त्यांना अपेक्षित आहेत त्या कंप्लीट करू शकतात परंतु आता स्लॉग हिट अर्थातच मोठे हिट इथे दाखवावे लागतील. अपेक्षा तर ह्या दोन्ही फलंदाजाकडनं आहे. जेंद्र भोईर आणि एका बाजूनं आपण भोलनाथ गायकर यांना पाहतोय. चांगला फटका सिंगल कंप्लीट झाले. सिंगलवरती समाधान देखील मानावं लागेल. फिल्डिंग चांगली झाली. टीम स्पिरिट अतिशय चांगला आपल्याला वडवलीचा पाहायला मिळतोय. भरपूर मेहनत ह्या स्पर्धेसाठी साऱ्या काही गोष्टींवरती अगदी अचूक लक्ष आमचे विश्वनाथ शेठ मस्कर यांचं आपण पाहू शकाल. नक्की या स्पर्धेमध्ये काय हवं नको त्या साऱ्या गोष्टी जरूर त्यांच्याकडनं पुरवल्या देखील जात आहेत आणि अनेकांचं सहकार्य देखील आहे कारण की हे व्यक्तिमत्व असं आहे ज्यांच्यावरती साऱ्यांचंच प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. इथे मात्र पुढे सरकत खेळण्याचा प्रयत्न
आणि यष्टीच्या मागे अतिशय सुरेख यष्टीरक्षण तकदीर म्हात्रेचं आपल्याला पाहायला मिळालं आणि यष्टीचीच्या माध्यमातून भोलानाथ गायकर यांना देखील मैदान सोडावं लागतंय. धक्का लागतोय तर आता तब्बल 5वा. तर मोहतरमदादा पाटील यांची सुकन्या आर्या पाटील हिचं देखील आगमन झालंय. स्वागत करूया. कारण की या स्पर्धेसाठी बऱ्याच महिला भगिनींची देखील सदिच्छा भेट आपण पाहिली होती आणि वाढदिवस देखील आमच्या नवनाथ सालुंके यांच्या सुपुत्राचा देखील वाढदिवस आपण इथे साजरा केला. एकंदरीत बरेचसे केक या स्टेजवरती कापण्यात आलेत. ते स्टेज साक्षीदार आहे इथे खऱ्या अर्थानं की सातत्यानं सेलिब्रेट. यस, रंगनाथ पाटील रंगादादा यांचं देखील आगमन झालं आहे. काही वेळेनंतर आता त्यांचा रंग आपल्याला पाहायला मिळेल. यस, आजचा दिवस देखील असा आहे. आज प्रत्येकजण आपल्याला थिरकताना पाहायला मिळतोय. आमचे पंच आल्यानंतर देखील त्याच मूडमध्ये होते. जेव्हा इलेक्शनमध्ये जातील भाने सर कदाचित ते देखील काहीतरी आदा पेश करतील आज असं मला वाटतंय. येस, 2 दिवसामध्ये 180 केक या ठिकाणी कापण्यात आले. हा रेकॉर्ड खरं तर अनबिटन रेकॉर्ड असेल मी तर म्हणेन विनोद सर. कारण की इतकं मित्रप्रेम कुणाला फारसं मिळत नाही, परंतु ते प्रेम कमावलं आहे आमचे विश्वनाथ शेठ म्हस्कर यांनी. गोलंदाज प्रकाशांना आपण पाहतोय. दी साईड आर्म अँगलनं त्यांची एक वेगळी शैली गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. परंतु ज्या पद्धतीने ते चेंडू रिलीज करतात सोबत ज्या पद्धतीचा त्यांचा कंट्रोल आहे ना, ती गोष्ट खूप उल्लेखनीय आहे. कारण की एक आगली वेगळी शैली आणि सोबतच अगदी खोलात ते चेंडू रिलीज करतायत. ती ॲक्युरेसी नेहमीच त्याने दाखवलं रेग्युलर फॉर्मॅटमध्ये देखील. वर द विकेटनं पुढील बॉल उडवलाय ऑन साईडला मिड विकेटला. येस येस, रंगादादा यांचा नृत्य आविष्कार आपल्याला पाहायला मिळेल यात शंकाच नाही आहे. आणि आता आमच्या आयोजनकर्त्यांनी देखील आता त्यांना सूट दिली आहे की त्यांचा नृत्य व्हायला हवा. DJ मास्टर आपण देखील अशी काही गीतं लावा आता जेणेकरून की आमचे डान्सर रंगादादा यांची आदा आपल्याला पाहायला मिळायला हवी. तर डाव पहिला आपण पाहतोय. मॅच क्रमांक जर आपण पाहिलं तर द्वितीय फेरीतील एक मॅच आपण कंप्लीट केली, परंतु आता पहिल्या फेरीतील ही तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. वाकलर आणि त्यांच्या विरोधात वडवली संघ खेळत असताना टॉस जिंकल्याचं फिल्डिंग करतोय टीम वडवली. टंकिंग डाऊन द विकेट केलाय तो तर जयेंद्र भोईर पुढे सरकत ऑन साईडला चेंडू टर्न तर केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, मिसफील्ड थोडीशी झाली आणि बॉल ज्या पद्धतीनं फेकला होता अगदी यष्टीरक्षकाच्या देखील डोक्यावरून हा चेंडू मागे निघून गेला. आणि तिथे 2 धावा कंप्लीट झाल्या. 2च्या मदतीनं धावफलक 30 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 5वा मार्गस्थ आहे. षटकातील फक्त 2 चेंडू शेष आहेत. त्या 2मध्ये 2 मोठे प्रहार एका बाजूला जरूर अपेक्षित असतील ते वाकळण संघाच्या चाहत्यांना किमान एक तरी यायला हवा. पुढे तर सरकलेत. पुन्हा एकदा प्रयत्न केला होता तकदीर म्हात्रेला आपण पाहू शकाल. सुरुवातीला त्यानं यष्टा मिस केल्यानंतर डोक्यावरती हात मारले की जर आपण सुरुवातीला जर बेल्स उडवले असते तर फलंदाज परतला असता. जरूर नशिबाची साथ जयेंद्र भोईर यांच्या बाजूनं. अंतिम बॉल टार्गेट सेट बॉल. किती धावा येतील अंतिम बॉलवरती? फक्त 30 धावा स्कोर कार्डवरती. चांगली गोलंदाजी फुल लेनचा हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेचलाय, परंतु मिळेल एक धाव. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न तर चालवलाय. फेकी चांगली आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज झाला बाद. डाव पहिला संपला आणि पहिल्या डावमध्ये बॅटिंग करत असताना टीम वाकलनं बनवल्या त्या 31 धावा. छोटं लक्ष आहे परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो की कोणतीही धावसंख्या विजयाची हमी देत नाही. इथे देखील काय घडेल या सन्माननीय रामशेठ भोईर यांचं शुभ आगमन. नारिवली गावचे माजी उपसरपंच आणि माजी सरपंच सन्माननीय परेशभाई ठक्कर यांचं देखील शुभ आगमन. सोबतच आमचे भक्ती एंटरप्राइजेसचे अरुणशेठ गोरपेकर यांचं देखील सहर्ष स्वागत. ती क्रिकेटवरती ज्यांचं नितांत प्रेम आपण पाहतो त्यांचं सहर्ष स्वागत झालंय. विनंती आहे त्यांना या पण आपलं मुख्य अतिथी कक्षामध्ये खूप खूप स्वागत असेल. तर मॅच आणि जाऊया आपण टॉस बॉक्सच्या दिशेनं देखील. यजमान संघ अर्थातच नागाव संघ होम ग्राउंडवरती खेळणार आहे आणि
त्यांच्या विरोधात खेळणारा नवापाडा संघ आपण टॉससाठी लगेचच संपर्क साधायचा आहे. टॉस बॉक्समध्ये आमचे सिनियर समालोचक विनोद सर उपस्थित आहेत. तर नागाव आणि त्यांच्या विरोधात नवापाडा ही लढाई यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. तर बोलूया आपण टॉस बॉक्सच्या दिशेनं. तर या दोन्ही कॅप्टन या नागाव आणि त्याचबरोबर नवापाडा दोन्ही कॅप्टननी लवकरात लवकर या आपण. तर टॉससाठी मी इन्व्हाइट करेन. तर नुकतंच ज्यांचं आगमन झालं आदरणीय सुरेशदादा जोशी नगरसेवक डोंबिवली पश्चिम येथील या ठिकाणी आपण बघताय. आदरणीय सुरेश जोशी साहेबांना विनंती करेन की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण पुढील तर आमच्यासोबत नवापाड्याचे कॅप्टन उमेश या ठिकाणी आहेत. तर आदरणीय सुरेशदादा जोशी यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचं आहे. तो उमेश जाधव यांचा कॉल असेल. नवनाथ साळुंके कॉल केलाय आणि आलेलं आहे मोतीराम पाटील. म्हणजे मोतीराम पाटील यांनीच टॉस जिंकलेले आहे. तर डिसिजन काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. काय सांगाल? तुमचंच घरचं मैदान आहे आणि प्रेक्षकांची अपेक्षा किती असणार तुमच्याकडनं? प्रेक्षकांच्या अपेक्षा तर भरपूर असतील परंतु नवापाडा संघ देखील कमी लेखून चालणार नाही. काय सांगाल मोतीराम दादा? ही स्पर्धा विश्वनाथदादांच्या वाढदिवसानिमित्त प्रथमच नागावमध्ये आपण आयोजित करतोय. तुमची फार मोठी भूमिका आहे. सातत्याने विश्वनाथ दादा आम्हाला सांगतायत नवनाथ साळुंके मोतीराम दादा प्रचंड मेहनत घेत आहेत. हे दोन माझे आधारस्तंभ खातर पिलर आहेत, दोन माझ्या पाठीशी उभे आहेत. काय सांगाल मॅनेजमेंट कमिटीमध्ये तुमच्यावरती जबाबदारी सोपल्यानंतर कशा पद्धतीने हे सगळं तुम्ही मॅनेज केलं? सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की विश्वनाथ शेठ मस्कर यांनी नागावमध्येच काय ठाणे किंवा रायगडमध्ये जाऊन जरी स्पर्धा भरवली तरी स्पर्धा ही तेवढ्याच ताकदीने आणि जोमाने होईल यात काही शंका नाही. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि टॉस जिंकल्यानं डिसिजन तुमचा? क्षेत्ररक्षण असेल. नवापाडा टीम समोर आहे, घरचं मैदान आहे, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी असेल, अपेक्षा असतील. किती धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल? मी पहिल्यांदाच म्हणलो की नवापाडा संघ आहे, मोठा संघ आहे, तरी पण त्यांना आम्ही कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. थँक्यू होते मोतीराम पाटील ज्यांनी टॉस जिंकलं, प्रथम फिल्डिंग करताय. आपण उमेशशी संपर्क साधतो. उमेश, टॉस महत्त्वाचा असतो असं आपण नेहमी म्हणतो, पण बऱ्याचदा तो आपल्या अगेन्स्टही जातो, आपल्या बाजूने लागतो. आणि टॉस असं म्हणतात की कधी कधी महत्त्व असतो, स्पेशली रेग्युलरच्या फॉर्मॅटमध्ये. तो जेव्हा शेवटच्या टप्प्यामध्ये विकेट समान असतात तेव्हा त्याला जास्त महत्त्व असतं. पण टॉस गमावल्यानंतर आता बॅटिंग करायची आहे. काय वाटतं किती धावा? नाईटच्या फॉर्मॅटमध्ये डेमध्ये भरपूर फरक असतो. किती धावा पुरेशा वाटतात? नाईटच्या फॉर्मॅटमध्ये पण किती मारायचे म्हणजे आपल्याला अंदाज म्हणजे करायला गेलो तरी आपले 55-60च्या आसपास असायला पाहिजेत. आणि 55-60 इनफ आहेत नाईटसाठी. एक शेवटचा प्रश्न, विश्वनाथ मस्कर यांची स्पर्धा म्हणजे प्रत्येकजण आतुरतेने वाट बघतात. या स्पर्धेमध्ये दरवर्षी काहीतरी नवीन गोष्टी घडतात आणि यांचा वाढदिवस मला माहिती नाही, मला काय आठवत नाही याआधी मी कधी ऐकलं. 180पेक्षा जास्त केक कापल्यात. काय सांगशील दादांच्या आयोजनाविषयी, दादांविषयी? दादांविषयी सांगायचं बोलल्यावर दादांवर लोकांचं एवढं प्रेम आहे की 180सुद्धा ते केक कमीच आहेत ॲक्च्युली असं बघायला गेलं तर. दादांचं म्हणजे रायगड ठाण्यामध्ये एवढं लोकांचं दादांवर प्रेम आहे की त्यांना म्हणजे आणि त्या आयोजनामध्ये बोलणार ते कधी कुठल्या गोष्टीसाठी कमी होत नाही. ती कधी नवीन काही ना काही आणतच असतात दादा. थँक्यू होते उमेश जाधव. तर मान्यवर विनंतीकडे आपण स्थानपन्न व्हायचं आहे. तर आपण सन्मान करूया आदरणीय सुरेशदादा जोशी यांचा. तर माजी सरपंच अभिमन्यू मात्र देखील या ठिकाणी उपस्थित आहेत मानपाडाचे. आधी आपण सुरेशजी जोशी यांना सन्मानित करतोय, जे नगरसेवक आहे. सुंदर अशी ही प्रतिकृती शिवरायांची आपण त्यांना भेट देतोय, जी आठवण करून देईल की तुम्ही या स्पर्धेला आले होते. आणि नक्कीच तुमची उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे. त्याचबरोबर अभिमन्यू मात्रे हे जे मानपाड्याचे
माजी सरपंच म्हणून ज्यांची ख्याती राहिलेली आहे. तर राजकीय क्षेत्रामधील ही दोन दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना आपण सन्मानित करतोय. तर विश्वनाथ दादा यांच्या शुभ हस्ते सन्मान होतो. प्रेक्षकांची थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय, कॉमेंट तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, पण मान्यवरांना इथून निघायचं आहे, ती घाई आहे, त्या कारणास्तव त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी कव्हर करतोय. तर सन्मान होतोय अभिमन्यू माद्रे साहेब, माजी सरपंच मानपाडाचे, आणि त्यांनाही बघा श्रीकृष्णाची एक सुंदर ही मूर्ती आपण बघता देऊन, हे मोमेंट देऊन त्यांना सन्मानित केले जाते. तर दादांनी यावेळेस काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे. स्मृतिचिन्ह बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की थोडेसे कॉमन असतात, पण दादांनी काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न केला आहे. तर निलेश म्हात्रे मोठा गावचे या आपण मंचावरती, आपलं स्वागत आहे. या निलेश म्हात्रे या आपल्याला इन्व्हाइट करतात या ठिकाणी. विश्वनाथ दादा, आमचे चंद्रकांत दादा सगळेजण या ठिकाणी आपल्याला बोलावत आहेत. या आपण प्रेक्षकांमध्ये न बसता मंचावरती आपलं स्वागत आहे. दैसरगावचे आदरणीय अविनाश दादा भोईर यांनाही विनंती करतो आपण देखील मंचावरती या, आपलंही हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तर स्वरा पाटील आणि वरद पाटील आमचे श्रीनाथ यांची ही दोन मुलं आपण बघतायत, आणि नक्कीच त्यांच्यासोबत त्यांचंही आगमन झालं. स्वागत आहे. वळूया आपण मॅचकडे. टार्गेट या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे वडवली 40+ संघासमोर. एकूण विजयासाठी 32 करायचे आहेत आणि आतापर्यंत 7 धावा झाल्यात. मैदानावरती आपण बघतोय तकदीर म्हात्रे आणि किशोर पाटील खेळत आहेत. तर स्वागत आहे सगळ्यांचं पुनश्च. अत्यंत सुंदर या स्पर्धेमध्ये, स्पर्धेचा आजची 4थी रात्र, आणि बघा अत्यंत सुंदर आपण आकाशात बघितलं तर चंद्र आपल्याला बघायला मिळतो, आणि नक्कीच आम्हाला दाखवतील थोड्या वेळात फॉर्च्यूनवरती. ऑन साईडला स्वीप केलंय, सुंदर फटका, चेंडू सीमा पार, येतो हा चौकार. भरपूर वर्ष तकदीरने सलामीला येऊन रेग्युलरच्या माध्यमातून अविस्मरणीय खेळ साकारलेले आहेत, आणि काय तंत्र त्याच्याकडे बघा. व्ही शेपमध्ये तो बॅटिंग करतोय, आणि स्पेशली पॉवर प्लेमध्ये त्याला माहिती आहे कुठे फिल्डर लावलेला आहे, कुठे आपल्याला खेळायचं आहे, आणि त्याच्याकडे भरपूर फटके आहेत. त्यामुळे तो नेहमीच पॉवर प्लेमध्ये त्याची बॅटिंग नेहमीच प्रभावशाली राहिलेली आहे. आणि आपण बघतो की या ओव्हरमध्ये तब्बल धावा आलेल्या आहेत, त्या म्हणजे 12. फार मोठं टार्गेट नाही आहे, आणि रंगणात आलेले आहेत. रंगणात आल्यानंतर आता रंग या स्पर्धेला नक्कीच ते भरतील. शेडोनचे आहेत, जबरदस्त डान्सर आहेत, आणि त्यांच्याकडे वेगवेगळ्या स्टेप आहेत, आणि बघा सुंदर ड्रेस परिधान करून आलेले आहेत, आणि नक्कीच सगळ्यांना आज एंटरटेन करतील. त्यांचंही आपण स्वागत करूया. रंगा तयार आहेत आमचे. रंगा एकदा रंगात आला की सगळ्यांना माहिती आहे तो कसा माहोल बनवतोय. एका बाजूला खेळाडू मनोरंजन करतायत, तर 11-22 उत्तम शेठ या ठिकाणी नागावचे यांचं आगमन झालेलं आहे. शाखा प्रमुख आहेत, त्यांचे आपण करूया स्वागत. मित्रनाथ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. तर बॉलिंग मार्कवर प्रदीप भोईर. ओहो, यावेळेस मात्र चेंडू संपर्कात आला नाही. या दरम्यान ओद्रच्या रूपाने आणखीन एक धाव ॲड होईल. एकूण 22च्या रूपाने अंपायर सांगतायत या धावा येत आहेत. विकेट किपरला त्या ठिकाणी गॅदर करता आला नाही.
धावसंख्या धावफलकावरती 2 ने पुढे सरकते. जाऊन पोहोचते ते आपण बघतोय. 14 धावा झालेत. टार्गेट एकूण 32 धावांचं म्हणजे अजूनही इथून 18 धावांची गरज आहे. प्रदीप हो यावेळेस मात्र हवेतून खेळण्याचा प्रयत्न आणि गॅपमध्ये चेंडू सीमापार येतो हा चौकार. शिवाजी गोरपेकर शुभम फुलोरे खेळाडूंचा करती सन्मान खेळाडूंचा करती सन्मान खेळाडूंचा करती सन्मान हे सौरभ भोईर गुरुदास भोईर साऱ्यांना देती हो प्रोत्साहन साऱ्यांना देती हो प्रोत्साहन साऱ्यांना देती हो प्रोत्साहन हे हजारोंची ती बक्षीस ठेवली आज. क्या बात आहे. त्या बाजूला रंगना दुसऱ्या बाजूला फटाक्यांची आतषबाजी. आणखीन एक सुंदर फटका. चेंडू सीमा पार लेट कट केलं होतं. आणखीन एक चौकार. आज क्रिकेट चषक ठेवलाय विश्वनाथ मस्करच्या वाढदिवसाला आज क्रिकेट चषक ठेवलाय विश्वनाथ मस्करच्या वाढदिवसाला क्रिकेट चषक ठेवलाय विश्वनाथ मस्करच्या वाढदिवसाला आज क्रिकेट चषक ठेवलाय विश्वनाथ मस्करच्या वाढदिवसाला. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाले ते म्हणजे 22. केवळ 10 धावांची गरज आहे. या दरम्यान आपण बघतायत फलंदाज तकदीर बाद होत आहेत. तकदीरने जबरदस्त बॅटिंग केली. आपण बघतोय 4 चौका त्याच्या बॅटमधून आल्यात. एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय वैयक्तिक त्याने नोंदवलेली आहे ती म्हणजे 17 धावा. सुपर बॅटिंग जी सुरुवात हवी होती ती मिळवून दिली आहे. तकदीरचं स्वागत टाळाच्या गजरात होईल या शंका नाही. पण फटाक्यांची आतषबाजी होते. भरपूर संख्येने मान्यवर मंचावरती उपस्थित आहेत आणि हे प्रेम सातत्याने अगदी पहिल्या दिवसापासून आपण या पहिल्या रात्रीपासून या मंचावरती बघतोय. प्रेक्षकांची गर्दी मैदानावरती आणि मंचावरती मान्यवरांची उपस्थिती भरपूर संख्येने. 180 केक कटिंग करण्याचा एक रेकॉर्ड झालेला आहे आणि मगाशी म्हणाले उमेश जाधव हे 180 केक फार कमी आहेत. याहीपेक्षा जास्त केक कटिंग होऊ शकतील आणि तितका मित्रपरिवार त्यांनी जोडलेला आहे आणि त्या प्रेमाखातर अनेक जण या मंचावरती येताना आपण दरवर्षी ही गर्दी बघत असतो. चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने बॅटची एज आहे. या दरम्यान आपण बघतोय एक धाव ॲड होईल धावसंख्या धावफलकावरती. आता मात्र एकूण आपण बघतायत ते जाऊन पोहोचले 23च्या घरात. अजूनही 9 धावांची गरज आहे. लो स्कोरिंग मॅच आहे. मॅच एका बाजूने पूर्णपणे झुकलेली आहे. त्यामागचं कारण वडवलीने केलेली जबरदस्त गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीने वाकण संघाला 31 वरती रोखलं आणि 32चं टार्गेट चेस करताना संघ मात्र मजबूत स्थितीमध्ये वडवली. हा चेंडू मागे विकेट किपरला गॅदर करता आला नाही. या दरम्यान आपण बघतायत एकच धाव पूर्ण होते. मैदानावरती बॅट्समन अरविंद पाटील त्या ठिकाणी गेलेत आणि बायच्या रूपाने धाव येते. तकदीरच्या बाद झाल्यानंतर मैदानावरती अरविंद आलेले आहे आणि अशा प्रकारे 2 षटकं संपल्या धावसंख्या धावफलकावरती. एकूण आपण बघताय ती म्हणजे 24 धावा झाल्यात आणि आता 8 धावांची गरज. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 8 करायचे आहेत. चला वेळ जास्त घेऊ नका. मॅच जरी लो स्कोरिंग असेल तर समोर जी बाईक त्या ठिकाणी 2 व्हीलर आहे तिची हेडलाईट बंद करा. थँक्यू व्हेरी मच. चला लवकर फिल्डिंग लावून घ्या. 18 चेंडू विजयासाठी 8 धावांची गरज. गुरुनाथ बोराडे प्रस्तुत संघ आपण बघतायत. आयुष 11 नागाव. तर रेग्युलर संघानेही उपस्थित राहायचे लवकरात लवकर. वाकळण, नागाव, मोठी देसाई आणि खार्डी हे 4 संघ तुम्हाला रेग्युलरच्या माध्यमातून आज इन ॲक्शनमध्ये दिसतील.
तर अशा प्रकारे सामना जिंकलेल्या मैदानामध्ये आपण बघतायत वडवलीने